डॉक्टर, आम्हाला बी सांगा की काय झालंय ते. अहो, काळजी करण्यासारखं काही नाही, एवढं काहीच झालं नाही त्यांना. तुम्ही निश्चिंत राहा. उलट तुमचं अभिनंदन. काय होते तुम्हाला? पाणी पाणी द्या कोणतर. जय द्या. हे घ्या पाणी. हे घ्या. आई हे घ्या. वंस वंस आता ह्यांना काय झालं चक्कर यायला? हो, तिला कधी बी चक्कर येते. तिचा सोडा. तो विषय काय आहे आधी? ते अभिनंदन कशाचं? अहो, काळजी करण्यासारखं काही नाही. हायपरएसिड झाली म्हणून हा त्रास झालेला आहे, बाकी काहीही नाही. बाहेरचं खाण्यामुळे इन्फेक्शन झाले म्हणून त्यांना उलट्या होत आहेत. ऍसिडिटी झाली होय. आम्ही आपलं एकच अंदाज बांधत होतो. ऍसिडिटी झाली आहे, बाकी काही नाही. वंस उठा. काय झालं तुम्हाला? काय गे, म्हणजे काय केले तुम्ही? आमचा विश्वासघात केला मी. आता मी माझ्या लेखा संग तुझं लगीन कसं लावणार? माझ्या दादाला दिलेलं वचन आता मोडणार. वंस कशा पायी रडताय तुम्ही? हा, डॉक्टरने अजून तसं काय बी सांगितलं नाही बघा. तुम्ही समजताय तसं काय नाही. अहो, ऐकण्यासाठी फक्त. चक्कर काय ते तुम्हाला काय माहित नाही मला. असं आहे मी. अगो बाई, बरं झालं नाही, म्हणजे ऍसिडिटी झाली ती. बरं झालं नाही, माझा जीव नुसता टाकणीला लागला होता. ऍसिडिटी झाली. एडी झाली वाटते. अहो, काळजी करण्यासारखं काही नाही, फक्त हायपरएसिडिटी तर आहे. चला येतो मी. थँक्यू डॉक्टर. काय ग मंजू, हा मला सांगत असते स्वतःची काळजी घे काळजी घे, आणि तू घेतेस का स्वतःची काळजी? घास नको करू बाळा. आई, अगं ऍसिडिटी आहे नसते. होईन मी लवकर बरी. तू नको काळजी करू. हा, बरं चल, येते मी. काळजी घ्या. होय. बरं आहे ना आता? गुड मॉर्निंग वाघमारे मॅडम. हे घ्या गरमागरम चहा. सत्या, रात्रभर झोपला नाहीस ना? इथंच बसला होतास ना माझी काळजी घेत? नाही, मी तर निवांत झोपलो होतो. खोटं बोलू नकोस. काय ते खरं सांग. तुझे डोळेच सांगतायत रात्रभर जागा होतास. होय, तुमची काळजी वाटत होती म्हणून थांबलो. आता रातच्याला तुम्हाला काय लागलं तर मग कोणतर असायला पाहिजे ना. बर, आता आराम कर, झोप मस्त. हा, आत्ता कुठं झोपणार? निवडणुकीची केवढी काम आहेत, ती कोण करणार मग? कर कर,
तूच कर सगळी कामं, तुलाच करायची असतात ना. तसं बी सगळ्या कामांचा लोड घ्यायची सवयच आहे तुला. सत्या, अरे एकदा आरशात तोंड बघ स्वतःच. डोळे बघ कसे झालेत ते. अहो झोपेची जास्त गरज आहे तुला. मी झोपाळू. अरे अरे सॉरी 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 मी तुम्हाला डिस्टर्ब केलं का? ए पलमा, उगाच नाटकी करू नको. काय काम आहे ते बोल. अरे एखाद्याची प्रायव्हसी असे डिस्टर्ब करणं चुकीचं आहे ना. मी येतो मार खायचंय, पटकन बोल काय काम आहे. अरे तात्यासाहेबांनी जरा अर्जंट मध्ये बोलवले ना. वाघमारे येतो मी. वहिनी चला येतो. बलमा थांब, जरा एकदा मित्राकडे बघ आणि सांग कसा दिसतोय. बघ इकडे बघ. हा एक नंबर राजबिंडा दिसतो की माझा भाऊ. बिना आंघोळीचा तो राजबिंडा दिसतो. तर आता तर मग आमचा भाऊ हा नादच करायला नाही. बलमा नुसता चेहरा बघू नकोस, अरे डोळे बघ त्याचे. डोळे बघू रे. लाल बुलून झाले डोळे. डोळे आजच काय झालं हसायला? अहो काय नाही वहिनी, तुम्ही माहेरी गेल्यापासून डोळे तर जास्त लाल बुलून होते. हे का बस, उगाच काय तर सांगू नको त्यांना. चल आपण तात्यासाहेबांकडे जाऊ. वाघमारे मी येतो. चल रे. सत्या ये इकडं. आओ बस आओ. बस, अजिबात कुठं जायचं नाही, आराम करायचा. अहो पण तात्यासाहेबांनी. तात्यासाहेबांना सांग मंजूनं सोडलं नाही म्हणून. बर. अहो मी येऊ का? सत्यजित राव असं सांगू ना तात्यासाहेबांना. अहो येतो. ओके. अहो दरवाजाला जातोच का आता? ज्या माणसाला भेटायला दिल्लीला जायचं होतं तो माणूस म्हटला मी तुमच्या घरी येतो, तिथेच बोलू म्हणून. माणूस कधी येऊ शकतो. खरंच काय नुसतं उभं राहू नका. काम हे इकडे बघ ना, काय क्लीन करून प्रत्येक गोष्ट क्लीन करून घे. पंकज लक्ष ठेवा, प्रत्येक गोष्ट सगळं नीट झालं पाहिजे. तुम्ही बाहेरचं नसतं बघा. जा लवकर बघा. हेलो. हाँ 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 सर, हाँ हाँ हम आपका ही इंतजार कर रहे हैं. आई आई. हाँ हाँ बस आई आई है. त्रिपाठी साहेबांचा. 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 तात्या साहेबांचा. त्रिपाठी साहेबांचा. इसकी क्या जरूरत थी तात्या साहब ने? रो दे. त्रिपाठी साहेबांचा. तात्या साहेबांचा. त्रिपाठी साहेबांचा. तात्या साहब इज्जत से पेश आइए, उनके साथ महिलाएं हैं. त्रिपाठी साहेबांचा. तुम्ही थांबा इथं. आइए बसो. बैठो. हाँ हाँ हाँ. जूस. इतनी ठंड में जूस पिला रहे तात्या साहब? कॉफी. और कुछ नहीं. अब बस सीधे मुद्दे की बात करते हैं. क्या कहना चाहते थे आप? खुल के बोलिए. वही सुनने के लिए तो आए हैं हम दिल्ली से. कसं आहे साहेब, अभी विधानसभा का निवडणूक है, तो मुझे टिकट थोड़ा देंगे तो अच्छा होगा. क्योंकि कारण पिछले 5 साल में काम किया मैं इधर पाटबंधारे के क्षेत्र में, गायरान जमीन, चारा छावनी में इसमें काम किया, ठिबक सिंचन. गायरान जमीन के विषय में महिलाओं के प्रश्न.
वो क्या है ना कि पिछले 5 सालों में तात्या साहब ने हमारे इधर खेती का प्रॉब्लम हो या पानी का प्रॉब्लम हो, वो सब अच्छे तरीके से सॉल्व किया है। अगर उनको और 5 साल मिलेंगे तो फिर सुपड़ा साफ कर देंगे, कर दूंगा। क्या है ना तात्या साहब, क्या? चुनाव लड़ने के लिए पैसा समंदर की तरह बहाना पड़ता है, मालूम है ना आपको। लेकिन आपकी तरफ से उतना पार्टी फंड नहीं आया है जितना कि बाकी उम्मीदवार जो हमारे टिकट पे चुनाव लड़ने को तैयार है। आपका प्लस पॉइंट है कि आप अभी विधायक हैं, मगर पैसा तो लगेगा, वरना आपके सामने विरोधी गुट का उम्मीदवार ज्यादा पैसे फेंक के चुनाव जीत जाएगा। तो बताइए, अब हम आपको टिकट कैसे दें? मला इस बार संधि दे दो, पैसे का बंदोबस्त करतो मी। कब तक करोगे? 1 महीने में नक्की, शब्द है। तो फिर ठीक है, तभी बात करते हैं, है ना? नमस्कार। नमस्कार। वया बरं झालं, नुसती ऍसिडिटीच निघाली, नाही तो पोटूशी बिटूशी राहिली असती तर काय चांगलंच झालं असतं ना। नटमोगरी कोणीकडची, तुला तर काय मम्मी साहेबांच्या मर्जी विरुद्धच झालेलं हवंय सगळं। आव स्वप्ना वहिनी, काय घडणार आहे हे आपल्या हातात थोडी आहे, जे घडायचं ते घडतंय वेळेवर। पुचकी ऐक, आपण नको जायला। मला शानपणा नको शिकव। अरे असं का त्याच्या घरी जाणं बरं दिसतं का? आपण नको जायला। आज दूध का दूध और पाणी का पाणी होऊन जाऊ दे। तुला लग्नातून पळून नेलं ना, त्याचाच राग काढतो तो। अरे पुचकी ऐक, गप गप। अरे सत्या बाहेर निघ। पुचकी, सत्यानं काही नाही केलंय, तो माणूस ना त्याच्या कुठल्या तरी ताईशी बोलत होता। अरे आताला दाखवतोस मी। सत्या बाहेर या। बाजूला ए भामट्यानो, कशाला आलाय माझ्या घरात? हा, माझ्या पोराची फसवणूक करून तोंड घेऊन वर यायला लाज वाटली नाही का तुम्हाला? मम्मी साहेब, तुमच्या घरी याचा काय शॉक नाही आपल्याला। तुम्ही तुमच्या त्या गँगस्टर गुंडा मुलाला बाहेर बोलता का? अरे काय बोलतोय तू? ए सप्त्या तोंडाच्या बघत्या, तुझी हिंमत कशी झाली माझ्या पोराला गुंड बोलायची? एक कारण दिली का नाही का सातारच्या पलीकडे जाऊन पडशील। मम्मी तुम्ही शांत व्हा बरं। मी तो ना चुकून बोलला असेल, मी माफी मागते त्याच्यावर, प्लीज। पण प्लीज सत्याला बोलवता का बाहेर? आम्हाला जरा बोलायचंय त्याच्याशी। थांबा थांबा, मी बोलवते। तायडे, तू इथं काय करतोय रे? पुष्की, अरे हाच तो ज्याने मला हेरिटेज वाडीवर किडनॅप केलं। तुझ्याकडे पोरींना किडनॅप करतोय, ह्याला ना चांगल्या चपलीने पडायला पाहिजे। तू बाहेर निघ। तायडे, भावड्याने नेबरेटला सोडून हिलाच उचलला का काय? अरे लपून काय बसला, ये इथे बाहेर। हे बघ रुपाली, शांत होऊन आधी काय चाललंय हे सगळं ते नीट सांगशील का तू? ओ काका, काय शांत व्हा। बेबी, मला एक गोष्ट सांग, ज्या माणसाने तुला किडनॅप केलं तो सत्याच्या घरी काय करतोय? पुष्कर, अरे कसला गोंधळ लावलाय, काय झालं? तू असा वागशील असं वाटलं नव्हतं रे सत्या। मी काय केलंय? या गुंडांना तूच सांगितलंस ना मला किडनॅप करायला। तुझा राग गेला नाही ना अजून माझ्यावरचा? अरे असं होतं तर सांगायचं ना। त्या दिवशी कशाला हॉटेलवर मैत्रीचं खोटं नाटक केलं? हो रुपाली, मला ना नाटक बिटक करायची काही गरज नाही। मी जे काय बोललो होतो ते मनापासूनच बोललो होतो।
आणि हे बघा, तुम्हाला जर किडनॅप करायचंच असतं ना तर मी सांगून केलं असतं. असं लपून छपून करायची गरज नाही मला, कळलं का? राहू दे आता. तुला काहीच माहित नाही असं आव नको आणूस. तुझ्यामुळे माझ्यासाठी मुश्किल किती भांडणं झाल्यात माहितीये का तुला? मला चांगलं माहितीये. तूच मला किडनॅप करायला लावलंस. रुपाली, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. सत्य असं काय बी नाही करणार. माझा पूर्ण विश्वास आहे त्याच्यावर. असं तुला वाटतं मंजू? सत्य रागात असल्यावर कुठल्या तऱ्हेला जाऊ शकतो इथं सगळ्यांना माहितीये. याच्याच सांगण्यावरनं त्या लोकांनी मला किडनॅप केलं. अयो, आता माझं बिंग फुटलं तर सत्याच्या मनातनं कायमची उतरन मी. रुपाली, दिसतं तसं नसतं. सत्य असं करूच शकत नाही. तुझ्यापेक्षा जास्त मी त्याला ओळखते. ताई, तू त्याची बाजू घेऊन भांडू नको आता. याला कसा सुतासारखा सरळ करायचा ना ते बघतो आता मीच. तुम्हाला काय करायचं ते करा, पण आता इथनं निघायचं. मी पोलीस आहे, माहितीये ना? आमच्या घरात येऊन गोंधळ घातला म्हणून दोघांना बी आत टाकीन. हा, माझी सून पोलीस आहे. कवा अटक करायला ते कळायचं बी नाही. परवाच मेडल मिळालंय तिला. हो, मग मी पण तक्रार करेल याने मला किडनॅप करायला लावलंय म्हणून. मग बघा कशी अटक होते तुमच्या पोराला. तुम्ही कराच तक्रार, मी पण बघते ना. कुणाच्यात हिम्मत आहे सत्याच्या हातात बेड्या टाकायची ते. हे बघ म्हणजे सत्यामुळे मला त्रास झालाय, त्यामुळे मी बोलणार. तू माझं बोलण्याचं थांबवू नाही शकत. मग तुम्ही बी माझ्या घरात येऊन माझ्या नवऱ्याबद्दल बोललेलं मी बी सहन करणार नाही. निघायत ना. अजून डोकं फिरवल ना आत्ताच्या आता दोघांना बी आत टाकीन. हे ताई, आम्ही आमचं निघतो, तू आमची काळजी नको करू. आणि याची तक्रार करू नये ना, आम्ही नक्कीच राहणार. आणि याला कोर्टाच्या पायऱ्या ना हे आम्ही चढूनच राहणार. पुष्कर म्हणतात. चल. माया, ते दोघं तुझ्या भावाकडे हात करून आरोप करत होते. हा होती असंच, म्हणजे उगाच कुणाला तरी दोष द्यायचा म्हणून. अगं, उगाच का दोष देतील ते पण आपल्या घरात नवीन आलेले या माणसाला. वय मम्मी, ते थेट असं मामाकडे बोट दाखवून कशाला आरोप करतील? बघ, फसल्या सासूबाई. तरी पण मी सांगत होते नको नको, पोलिसात आहे तुमची. पण ऐकतील तर शपथ. सपनीचं कशाला ऐकायचं ना, सपनी तर हुबलं की. सत्य त्याला जर कळलं काही समज मम्मीने घडून आणलंय तर. ए भावड्या, तूच सांग आता खरं काय ते. मी एवढं तुझ्या बाजूने बोलते खरं, पण तू समजा हे असं केलं असेल की नाही तर मग मी तुला पाठीशी घालायची नाही बघ. अगं तायडे, तुझ्या सांगण्यावर माझ्या सांगण्यावरच खरं खरं सांग काय ते. हा, केलंच असेल म्हणा तू असं. उचललं होतं का त्या पोरीला? किडनॅप केलं होतं तू? तुझ्या असल्या गुणांमुळे का नाही तुला घरातनं बाहेर हाकल होतं बघ. लहानपणापासून असली गुंडगिरी करतोस तू. मला वाटलं होतं एवढ्या वर्षात सुधारला असशील, पण कसलं काय सांग आता खरं खरं काय ते. बघा बघा, होय होय म्हणलं ह्यो.
अरे तुला काय लाज बीज वाटते का? हा, कुठे फेडशील ही पाप? कशाला उचलायचं होतं त्या पोरीला? ही तर तुझ्यामुळे माझ्या सत्याला नाही तसं आरोप केला समज. हे बघ, माझ्या सत्याला कुणी काय बोललेलं मला अजिबात आवडत नाही. अरे बहीण म्हणून मी एवढी माया लावली आणि तू असं वागलास होय? चल निघ आत्ता जाता घराच्या बाहेर. हो घराच्या बाहेर माझ्या. मामा तू लई चुकीचं वागलास बघ. वाघ मारे, हे बघा आपला मामा असू दे नाही तर कोण पण असू दे, चूक ती चूकच. त्यामुळे तुमची पोलीस कारवाई जे काय असेल ते चालू करा तुम्ही लगेच. अरे सत्या माफ कर, चुकी झाली माझी. तायडे सांग की त्याला. आता काय सांगायचं मी तुझ्याबद्दल? हा, कशाला वागायचं हे असलं तू? मला सांग की तायडे. सत्या जाऊ दे आता, मामा आहे तुझा त्यो, माफ करून टाक त्याला. अरे लहान लहान पोर आहेत त्याची, बारकी बारकी, तेव्हा त्याच्या चुकीची शिक्षा त्यांना कशाला? जाऊ दे, माफ करून टाक. आणि उगा ह्याच्यामुळे आपलं बी नाव खराब होईल ना. कुणी काही म्हटलं तर जे चुकीचं आहे ते चुकीचंच आहे. उगाच आपला नातेवाईक आहे म्हणून त्याला वेगळा न्याय द्यायची काही गरज नाहीये. कष्टाने इमानदारीने पैसे कमवायला पाहिजेत ना मंजू, ही याला शिक्षा झालीच पाहिजे. राहू दे पप्पा, यांना यांची चूक कळली हीच मोठी गोष्ट आहे. मामा परत असं नका वागू. इमानदारीने पैसे कमवा. पोरा बाळांना तुमचा अभिमान वाटेल असं वागा. बरोबर बोलली बघा मंजिरी. नर्या कळलं का? इमानदारीने पैसे कमी हो. हा, लेकरा बाळांवर चांगले संस्कार कर. तुझ्यासारखं गुंड बोल नको त्यांना. काय भावड्या, तू सक्का भाऊ नसताना सुद्धा ह्या मायानं तुला एवढी माया लावली आणि तू चांगलं पांग फेडलंस. जा जा माझ्या घरातून हो बाहेर. असलं कुठं भाऊ असते वय? एवढा जीव लावला आणि कुठं सुद्धा तोंड दाखवायला जागा ठेवली नाही. मम्मी साहेब, मला माहिती आहे हे सगळं तुम्हीच केले.